आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या प्रकरण पाहणार आहे। संख्या म्हणजे गणितात किंवा व्यवहारात आकडेमोड करण्यासाठी ज्यांचा वापर केला जातो त्यांना संख्या म्हणतात। संख्यांचे प्रकार एकूण 13 आहेत। पहिला नैसर्गिक संख्या, व्यवहारात दैनंदिन जीवनात वापर होतो त्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात। आता बघा, व्यवहारात किंवा दैनंदिन जीवनात आपण एखादी वस्तू घ्यायची किंवा काय करायचं असेल, कुणाशी व्यवहार करायचा असेल तर तो आपण कुठनं चालू करतो? 1 पासून चालू करायला लागतो। आपण 0 पासून व्यवहार करत नाही। तर पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, नैसर्गिक संख्यांमध्ये शून्याचा समावेश होत नाही। नैसर्गिक संख्या ह्या 1 पासून सुरू होतात। त्यानंतर संख्यांचा दुसरा प्रकार आहे समसंख्या। समसंख्या ज्या संख्येला 2 ने भाग जातो व ज्यांच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या असे म्हणतात। दोन समसंख्येत क्रमवार 2 समसंख्येत फरक हा 2 चा असतो। त्यानंतर तिसरा प्रकार आहे विषम संख्या। ज्या संख्यांना 2 ने भाग जात नाही, पूर्ण भाग जात नाही, त्या विषम संख्या असतात। विषम संख्येतील क्रमवार विषम संख्येतील फरक पण हा 2 चा। संख्येचा चौथा प्रकार पाहणार आहे आपण। चौथा प्रकार आहे मूळ संख्या। आता समसंख्या म्हणजे काय? 2 ने भाग जाणारी संख्या। विषम संख्या म्हणजे काय? ज्याला 2 ने भाग जात नाही ती विषम संख्या असते। पण विषमही संख्या आणि समसंख्या या कोणत्याच संख्येने ज्या संख्येला भाग जात नाही ती काय असती? मूळ संख्या असती। मग आता आपण पाहणार आहे 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहे। 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत। त्या आहेत 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97। पहा आता यांचं वैशिष्ट्य पहा। आता 1 चा पाढा किती म्हटला तरी त्याचा फरक पडत नाही। 2 च्या पाढ्यात बाकीच्या कोणत्याच संख्या येत नाही। किंवा 2 ला 1 सोडून 3 ने भाग जाऊ शकतो का? नाही। 3 ही काय 2 पेक्षा मोठी, मोठ्या संख्येने भाग जायचा विषय येत नाही। 3 पाहिलं 2 च्या पाढ्यात 2 दुणे 4, 1 सोडून बाकी संख्यांनी भाग गेला नाही पाहिजे। 2 दुणे 4, 2 त्रिक 6, 5 ला पण भाग जात नाही। 3 ची दुप्पट केली 3 दुणे 6 होतात। 5 ला जातोय का? नाही जात। 5 ची दुप्पट 10 आली, 7 आणि 11 ला पण भाग जात नाही। 7 ची दुप्पट 14 म्हणजे 11, 13 या संख्या ज्या मूळ संख्या असतात त्या कोणत्याच पाढ्यात नसतात, म्हणून त्यांना काय म्हणतात? मूळ संख्या। मूळ संख्येचा एक उपप्रकार पडतो जोडमूळ संख्या। ज्या मूळ संख्यांमध्ये फरक 2 चा असतो त्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात। 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या 8 आहेत। पहा, सांगितल्याप्रमाणे व्याख्येत सांगितल्याप्रमाणे 3 आणि 5 यांच्यामधला फरक किती आहे? 2। 5 आणि 7 2, 11, 13 2, 17, 19 2, 29, 31, 41, 43, 59, 61 आणि 71, 73 अशा एकूण जोडमूळ संख्या किती आहे? 8। आता आपण मूळ संख्यांबाबत इतर माहिती पाहणार आहोत जे आपल्याला परीक्षेला विचारले जाते। एकमेव सममूळ संख्या ही 2 आहे। एकमेव मूळ संख्या सममूळ संख्या 2। 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहे? आधी सांगितल्याप्रमाणे 25 आहे। 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या 15 आहे। 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज ही 1060 आहे। 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज आपल्याला परीक्षेला विचारली जाते। ती लक्षात ठेवा किती आहे? 10, 60 किंवा 1060। आता संख्येचा 5वा प्रकार आहे पूर्णांक संख्या। ज्याला स्वतःची किंमत असते त्याला पूर्णांक संख्या म्हणतात। म्हणजे आपण पाहिलं की नैसर्गिक संख्येमध्ये शून्याचा समावेश होत नाही, पण शून्याला स्वतःची किंमत आहे। पूर्वीच्या काळी ज्यावेळेस शून्याचा शोध नव्हता लागला त्यावेळेस 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पर्यंत जाऊन माणूस पुन्हा तेच रिपीट करायचा। म्हणजे शून्यानी 10, 11, 10, 100, 20
हे कशामुळे शक्य झाले एकूणची गणना शून्यामुळे, त्यामुळे शून्याला स्वतःची ओळख आहे, त्यामुळं तो पूर्ण आहे। शून्य हा काय त्याला स्वतःची किंमत असल्यामुळे त्याचं किंमत ही पूर्ण येते, त्यामुळं पूर्णांक संख्या ह्या शून्य पासून सुरू होतात, 0 1 2 3। मग इथं लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे आणि परीक्षेला पण आपल्याला तेच सांगितलं जातं की शून्य ही नैसर्गिक संख्या नाही, परंतु ती कोणती आहे पूर्णांक संख्या आहे। 6वा प्रकार अपूर्णांक संख्या, ज्या संख्यांची किंमत अपूर्ण असते म्हणजे तिच्या मागे थोडक्यात शेपूट असतं, त्याला दशांश चिन्हानंतर काहीतरी किंमत असती, त्याला काय म्हणतात अपूर्णांक। अपूर्णांक संख्यांचे प्रकार 3 पडतात। पहिला आहे व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक आणि आवर्ती दशांश अपूर्णांक। अपूर्णांकातील पहिला प्रकार व्यवहारी अपूर्णांक, ज्या संख्यांची मांडणी अंश व छेद स्वरूपात असते त्यांना व्यवहारी अपूर्णांक म्हणतात। उदाहरणार्थ 5/7, 7/11, बरोबर। त्यानंतर दुसरा प्रकार आहे दशांश अपूर्णांक, हा जो व्यवहारी अपूर्णांक आहे त्याला भागल्यानंतर किंवा त्याचं उत्तर काढल्यानंतर जे उत्तर भेटतं ते असतं दशांश अपूर्णांक। उदाहरणार्थ पहा, खाली 5/7 हा व्यवहारी अपूर्णांक आहे, याला भाग द्यायचा झाला 7ला, आता बघा 5 हा 7 पेक्षा कसा आहे लहान आहे, त्यामुळं भाग हा शून्याचा द्यावा लागेल। 5 7 0 0 म्हणजे आले इथे 50, 7 7 49, 0.7 या पद्धतीने याचं उत्तर येतं। पुढचं पहा 11 आणि 7, अंशस्थानी 7 आहे, छेदस्थानी 11 आहे, म्हणजे भागायला 11 आहे, हा 7 पेक्षा कसा आहे मोठा आहे, त्यामुळे भाग देताना आपल्याला कितीचा द्यावा लागेल शून्याचा। 11 1 11, 11 66 या पद्धतीने जे येतात त्याला दशांश अपूर्णांक म्हणतात। आणि याच्यात पुढचा प्रकार तिसरा प्रकार आहे आवर्ती दशांश अपूर्णांक, ज्याचं उत्तर काढले असता दशांश चिन्हानंतरचा अंक पुन्हा पुन्हा येतो त्याला आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतात। म्हणजे आपण याचं उत्तर पुढेच थांबत नाही, दशांश चिन्ह पुढेच थांबत नाही। आता पहा उदाहरणार्थ 7 भागिले 1 3, 3 दुणे 6, बाकी किती उरली 1 उरली, बरोबर। 3 दुणे 6, 2 चा भाग गेलाय, बाकी 1 उरली। मग आता 1 हा 3 पेक्षा कसा आहे लहान आहे, त्यामुळे आपल्याला कितीचा भाग द्यावा लागेल शून्याचा। 3 0 0 म्हणून आलं इथं दशांश चिन्ह। 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, परत पुन्हा किती उरतोय 1 उरतोय, मग आपल्याला परत 0, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9। जर आपण इथे पाहिलं तर बाकी नेहमी किती उरते 1 उरते, आणि त्यानंतर 3 ने भागायचं झालं तर 3 त्रिक 9, 9चा भाग दिल्यानंतर पण बाकी किती उरते 1च उरते, त्यामुळे हा 3 सारखा सारखा काय होतोय कंटिन्यू येतोय, त्यामुळं हा कोणता प्रकार आहे आवर्ती दशांश अपूर्णांकाचा हा प्रकार आहे। आता पुढचं उदाहरण पहा 9 1 9, 9 1 9, बाकी उरली 2। आता 2 हा 9 पेक्षा कसा आहे लहान आहे, त्यामुळे आपल्याला इथं भाग कितीचा द्यावा लागेल शून्याचा द्यावा लागेल, म्हणजे 9 0 0, 2 वर 0 20 आले, 9 दुणे 18, परत बाकी किती उरली 2च उरतीये, 9 दुणे 18, 9 दुणे 18। पहिल्या उदाहरणात आपला 3 3 3 3 सारखा रिपीट होत होता, इथे काय होतोय 2 2 2 2, बाकी 2 उरतीये आणि भाग पण कितीचा जातोय 2 2 चा। अशा प्रकारे जेव्हा उत्तर येतं त्यावेळी कोणता अपूर्णांक असतो आवर्ती दशांश अपूर्णांक। संख्येचा 7वा प्रकार आहे परिमेय संख्या, ज्या संख्यांचा वापर गणितात आकडेमोड करण्यासाठी केला जातो त्या संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात। परिमेय संख्येमध्ये कोणकोणत्या संख्यांचा समावेश होतो, परिमेय संख्येमध्ये ऋण धन शून्य, कारण की पहा आपण एखादं गणित करायचं असेल किंवा एखादी आकडेमोड करायची तर त्यात ऋण धन शून्य या सगळ्या संख्यांचा समावेश होतो, त्यांना काय म्हणतात परिमेय संख्या। परिमेय संख्येचं वैशिष्ट्य असते की ज्याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला कोणत्याही बाह्य म्हणजे दुसऱ्या साधनांची गरज पडत नाही, आपण उत्तर आपल्या स्वतः काढू शकतो। आता परिमेय संख्यांची उदाहरणं पाहिली गेली तर -8, -15, 0, 8, 3, 15, त्याचप्रमाणे -15 भागिले 3। आता हे पहा हा प्रश्न आहे आपल्याला, बरोबर, -15 भागिले 3, 3 1 3, 3 5 15, म्हणजे याचं उत्तर आपण
आपण आपल्या हाताने काढू शकतो त्या काय असतात परिमेय संख्या. पुढचं पण 3 × 3 3 7 21 वजा 7. आता इथं पहा वर्गमुळात 16 याचं उत्तर आपण वर्गमुळात 16 दिलेले. हा काय आपल्याला लक्षात आलं की हा पूर्ण वर्ग संख्या आहे. कितीचा आहे हा वर्ग 4चा म्हणजे वर्गमुळाबाहेर आपण 4 लिहू शकतो. त्यांना काय म्हणणार आपण परिमेय संख्या. त्याच पद्धतीने 8वा प्रकार करतो अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या म्हणजे काय ज्या संख्यांची किंमत तू स्वतःच्या हाताने काढू शकत नाही. आपण ज्या उदाहरणात किंवा ज्या संख्यांची किंमत आपण करू शकत नाही ज्यांची किंमत किंवा उत्तर काढण्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेटर किंवा बाह्य घटकांचा आधार घ्यावा लागतो त्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. उदाहरणार्थ वर्गमुळात 5 वर्गमुळात 7. आता वर्गमुळात 5 ची किंमत आपण पेनच्या साहाय्याने किंवा तोंडी काढू शकतो का. वरती परिमेय संख्यांप्रमाणे नाही काढू शकत. त्याला काय करावं लागेल आपल्याला कॅल्क्युलेटरच घ्यावं लागेल. कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने याचं उत्तर काढता येऊ शकतं. त्या अपरिमेय संख्या असतात. संख्यांचा 9वा प्रकार आहे वास्तव संख्या. वास्तव संख्या म्हणजे काय ज्या वास्तवात ज्यांचं अस्तित्व आहे म्हणजे प्रत्यक्षात ज्या संख्या आहेत त्यांना वास्तव संख्या म्हणतात. प्रत्यक्षात म्हणजे काय गणितीय आकडेमोड करण्यासाठी आपण ज्या संख्यांचा प्रत्यक्ष वापर करू शकतो त्या काय असतात वास्तव संख्या. मग त्या संख्यांमध्ये परिमेय संख्या पण येतात आणि अपरिमेय संख्या पण येतात. कारण की पहा परिमेय संख्यांची किंमत आपण स्वतः काढू शकतो आणि अपरिमेय संख्येची किंमत आपण कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने काढू शकतो. म्हणजे ज्या संख्यांची किंमत आपण काढू शकतो त्यांना काय म्हणतात दोन्ही साहाय्याने म्हणजे एक स्वतः आणि कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने ज्यांची किंमत निघते त्या संख्यांना वास्तव संख्या असे म्हणतात. यामध्ये परिमेय व अपरिमेय संख्यांचा दोन्हीचा समावेश होतो. आता पुढचा प्रकार आहे 10वा अवास्तव संख्या. अवास्तव म्हणजे अवास्तव. वास्तव म्हणजे असणाऱ्या. अवास्तव म्हणजे ज्या अस्तित्वातच नाही ज्यांचं अस्तित्वच नाहीये ज्यांचं अस्तित्वच असू शकत नाही त्या संख्या काय आहेत अवास्तव. पहा आता वर्गमुळात -25. आता बेसिक नियम आहे घातांकाचा नियम काय आहे त्याच संख्येने त्याच संख्येला गुणायचं. जर वर्ग करायचा असेल तर आपल्याला 5 ने 5 लाच गुणावं लागेल. 5 ने -5 ला गुणून जमणार नाही. मग वर्गमुळात -25 हे उत्तर आपण ना मोबाईलच्या साहाय्याने ना स्वतः कसंच काढू शकत नाही. त्यांना अवास्तव संख्या असं म्हणतात. आणि पुढचा 11वा प्रकार आहे विरुद्ध संख्या. विरुद्ध संख्या म्हणजे काय असतं विरुद्ध याचा अर्थच काय ते एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे बरोबर. मग अशा विरुद्ध संख्यांमध्ये काय असतं किंमत सारखीच असते म्हणजे 5 5च असेल पण त्या संख्यांची चिन्ह काय असतात विरुद्ध. एक 5 हा धन 5 असेल आणि दुसरा 5 हा ऋण 5 असेल. मग आपण ज्यावेळेस यांची बेरीज करायला जातो अधिक वजा आपल्याला माहिती अधिक वजा जर चिन्ह असेल चिन्ह जर समान नसतील तर वजाबाकी होते. मग 5 मधनं 5 गेलं 0 राहतात. त्यामुळे विरुद्ध संख्या असेल तर त्यांची बेरीज नेहमी किती येत असते 0 येत असते. पुढचं उदाहरण पहा +8 - 8 बरोबर किती येतं 0. संख्येच्या प्रकारातील 12वा प्रकार आहे संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या पाहायच्या म्हटलं संयुक्त याचा अर्थ काय आहे त्या एक पेक्षा जास्त ज्यांचं इन्व्हॉल्वेशन असतं इन्व्हॉल्व होतात त्यांना काय म्हणतात संयुक्त. म्हणजे आपण एकत्र येऊन जे काम करतो ते काय असतं संयुक्त असतं. त्याच पद्धतीने संख्यांमध्ये पण काय आहे संयुक्त संख्या हा प्रकार आहे. तर संयुक्त संख्या म्हणजे काय ज्या संख्येतनं अवयव बाहेर पडतात किंवा दोन संख्यांच्या गुणाकारात. आता अवयव बाहेर पडायचा याचा अर्थ काय होतो रे त्या काय दोन संख्यांच्या गुणाकारातच तयार झालेत ना त्यांना काय म्हणतात संयुक्त संख्या. आता आपण उदाहरणार्थ पाहूया बघा. आता 4 चे अवयव कसे पडतात 2 × 2 एक सोडून बाकी अवयव पडले पाहिजे म्हणजे 2 3 4 5 असा
बाहेर पडला पाहिजे. आता 6चा अवयव घेतला आपण तर काय होतं रे, याची पोल कशी होती 2 गुणिले 3. याच पद्धतीने 8, 35 काय असतील त्या संख्यांमधनं एखादी संख्या जर बाहेर पडत असेल, ज्या संख्येला भाग जातो त्या संख्या काय म्हणायच्या, संयुक्त संख्या. आता आपल्याला परीक्षेला विचारलं जातं 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती. 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती. आता मला सांगा, ज्या मूळ संख्या आहे त्यांना भाग जातो का, नाही. मूळ संख्या किती आहे 25. मूळ संख्या किती 25. मग त्या कमी झाल्या म्हणजे किती राहिल्या रे, 1 ते 100 पर्यंत संख्या राहिल्या 75. अजून एक, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट नैसर्गिक संख्या आहे 1 पासून चालू होतात, पण 1 चे अवयव पडत नाही. त्यामुळं संयुक्त संख्येमध्ये 1 हा येत नाही. त्यामुळं हे 25 वजा करायचे आणि प्लस कोणता 1 हा वजा केला म्हणजे 100 मधनं 26 संख्या कमी झाल्या. तर संयुक्त संख्या किती 74. एकूण 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती 74. आता संख्यांच्या प्रकारातील शेवटचा आणि अतिशय महत्वाचा जो प्रत्येक प्रश्नपत्रिकेत प्रत्येक वर्षी विचारलेला जाणारा, ज्याच्यावर प्रश्न विचारला जातो तो म्हणजे त्रिकोणी संख्या. अतिशय महत्वाचा आहे पोलीस भरतीसाठी किंवा स्पर्धा परीक्षेसाठी. त्रिकोणी संख्या म्हणजे काय, दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराला 2 ने भागल्यानंतर जे उत्तर येतं त्याला त्रिकोणी संख्या असे म्हणतात. त्रिकोणी संख्या म्हणजे काय, क्रमवार संख्यांचा गुणाकार भागिले 2 होय. आता पहा, उदाहरणार्थ आपल्याला परीक्षेत सांगितलं जातं की 13 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती. अशा वेळी आपण काय सूत्र वापरणार आहे, क्रमवार संख्या म्हणजे आता पाया हा आपल्या पहिली संख्या आहे, त्या पुढील संख्या 14 आणि भागिले 2. बेकवे बेसाती 14 तेरीसाती 91 म्हणजे 13 पाया असणाऱ्या संख्येचा त्रिकोणी संख्या कोणती आहे 91. अजून एक उदाहरण पाहूया. 21 पाया त्रिकोणी संख्या कोणती असा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग 21 गुणिले 22 भागिले 2. बेकवे बेक बे 11 1 11 11 दुने 22 22 ने 23 231. यावरच अजून आता त्रिकोणी संख्या काढायला आपल्याला माहित झाली. त्रिकोणी संख्या म्हणजे काय, क्रमवार 2 संख्यांचा गुणाकार भागिले 2. आता आपल्याला परीक्षेत काय विचारलं जातं, उलट आपल्याला त्रिकोणी संख्या दिली जाते आणि त्यावरून त्या संख्येचा आपल्याला काय काढायचा असतो, पाया. आता त्रिकोणी संख्येचा पाया काढायचं सूत्र पाहूया. त्रिकोणी संख्या कशी काढायची ते पाहिले. आता आपल्याला परीक्षेत याच्या उलटा प्रश्न विचारला जातो की आपल्याला त्रिकोणी संख्या दिली जाते आणि त्यावरून आपल्याला काय काढायचं असतं, त्रिकोणी संख्येचा पाया. आधी आपण समजून घेऊया त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा. तर सगळ्यात आधी आपण दिलेल्या त्रिकोणी संख्येला 2 ने गुणायचं. मग त्यानंतर जे उत्तर येतं त्याच्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या असते, तिचे वर्गमूळ हा त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. आता उदाहरणात पाहूया आपण. आपल्याला समजा दिला असेल की 153 ही त्रिकोणी संख्या आहे. तर तिचा पाया किती, बरोबर. आपली पहिली स्टेप काय असणार, त्रिकोणी संख्या गुणिले 2. 153 गुणिले 2. 3 दुने 6 5 दुने 10 4 1 बेकबे 3 306 बरोबर. आता आपल्याला काय पाहायचंय रे, त्या 306 मधनं कोणता पूर्ण वर्ग संख्या वजा होती. पहा बरं. आता
याच्या आसपासचा वर्ग पाहिला आपण तर 20 चा वर्ग किती येतो रे 400 येतो म्हणजे 20 हा पुढे जातो 15 चा वर्ग 225 बरोबर 15 चा वर्ग 225 जो माहिती आहे आपण जवळपास जाऊ शकतो असं काय 15 आणि 20 20 चा वर्ग 400 ठीक आहे आता ह्या दोन संख्यांच्या दरम्यान असणारी ती संख्या बरोबर मग आता 16 चा वर्ग किती 256 17 चा वर्ग 289 18 चा वर्ग पहा 17 चा वर्ग किती येतो 289 18 चा वर्ग किती येतो 324 येतो बरोबर आपण नियमात सांगितल्याप्रमाणे काय पाहिजे आपल्याला त्याच्यातनं वजा होणारा तर कोणता वजा होऊ शकतो 306 मधून 289 म्हणून ह्या 153 या त्रिकोणी संख्येचा पाया किती येणार 17 आपण आता या उत्तराची तयारी करून पाहूया पहा आपल्याला सांगितले त्रिकोणी संख्येचं सूत्र 17 गुणिले त्या पुढील संख्या 18 भागिले 2 बेकवे 92 18 97 153 अशा प्रकारे आपण हे उत्तर टॅली करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या प्रकारांतील संख्यांचे प्रकार पूर्ण पाहिलेले आहे ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या लिहून घ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज समसंख्या विषम संख्यांची बेरीज यांच्यातील फरक क्रमवार संख्यांच्या वर्गाची बेरीज घनांची बेरीज त्याचप्रमाणे खेळे पुस्तकं या प्रकरणावर व्हिडिओ पाहणार आहोत